नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अष्टांग आरोग्य या मालिकेत पंचकर्म चिकित्सा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया मालिका अष्टांग आरोग्य. नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अष्टांग आरोग्य या मालिकेत पंचकर्म चिकित्सा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया मालिका अष्टांग आरोग्य. नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण जाणताच या कार्यक्रम मालिकेमध्ये MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून आपण पंचकर्म याविषयी अतिशय मोलाची अशी माहिती घेत आहोत. डॉक्टर, स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टर, तर आज नस्य आणि रक्तमोक्षण याविषयी आम्हाला सांगा. हो, तर रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढण्याची प्रक्रिया. विधिवत रक्तमोक्षणमध्ये अनेक प्रकार येतात. त्यातले दोन मुख्य प्रकार म्हणजे एक सिरावेद म्हणजे सुईद्वारे किंवा सिरिंजद्वारे जिथे खराब रक्त साकारलेलं आहे ते बाहेर काढणे, जिथे मुकामार लागला आहे, सूज आलेली आहे, रक्त गोठलेलं आहे, वेदना आहे, अशा ठिकाणाहून जर आपण रक्त काढलं तर त्याचा खूप छान फरक पडतो. तसेच दुसरी रक्तमोक्षणची पद्धत जलोकावचारण, लीच ॲप्लिकेशन, जळू लावणे. ते त्वचा रोग किंवा सांध्यांना सूज आहे अशा ठिकाणी जर आपण जलोकावचारण केले तर तिथलं खराब रक्त निघून जातं आणि तिथली वेदना, सूज खूप चांगल्यारीत्या बरे होते. तर रक्तमोक्षण ही जी पद्धत आहे पंचकर्मातली, ही विशेषतः त्वचा रोगासाठी खूप चांगली उपयोगी आहे. सोरायसिस, इसब म्हणजे एक्झिमा, कोड असे विविध त्वचा रोग आहेत, त्याच्यासाठी रक्तमोक्षणचा खूप चांगला उपयोग होतो. नक्कीच. नस्य हे सुद्धा पंचकर्मातलं एक कर्म आहे. नस्याचा उपयोग अतिशय परिणामकारकरित्या कुठल्या कुठल्या आजारांवर आहे याविषयी आम्हाला सांगा. नस्य ही खूप छान उपचार पद्धती आहे. नस्य म्हणजे औषधी द्रव्य, तेल, तूप हे आपल्या नाकात सोडणे म्हणजे नस्य कर्म, ज्याचा खूप जास्त महत्वाचा उपयोग होतो आपल्या ऊर्ध्व जत्रुगत विकार म्हणजेच मेंदूचे विकार, नाक, कान, घसा याची शुद्धीकरण हे नस्य कर्मामध्ये होतं. याचा उपयोग वारंवार सर्दी होणे, ज्याला आपण ॲलर्जिक सर्दी म्हणतो, थ्रोट इन्फेक्शन, कानाचे विविध विकार, डोळ्यांचे विकार, केसांचे विकार, स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन, मायग्रेन म्हणजे वारंवार डोकेदुखी, यामध्ये नस्य कर्माचा खूप चांगला उपयोग होतो. आणि डॉक्टर, आता जाता जाता एक छोटासा प्रश्न असा की जसं वमन, विरेचन, बस्ती हे पंचकर्माचे प्रकार निरोगी व्यक्ती जसं आजारांच्या प्रतिबंधासाठी करू शकते, तर तसं रक्तमोक्षण आणि नस्य हे सुद्धा पंचकर्म निरोगी व्यक्ती आजारांच्या प्रतिबंधासाठी करू शकते का, याविषयी आम्हाला सांगा. हो मॅडम, करू शकतो. आज आपण जर पाहिलं की विविध कारणाने आपण ते बोललं जीवनशैली, ज्यामुळे जे रक्त घट्ट होत आहे आपलं, तर रक्ताचं अभिसरण चांगलं होण्यासाठी रक्तमोक्षणचा खूप चांगला फायदा होतो. म्हणजे निरोगी व्यक्तीने जर महिन्यातून एकदा जसं आपण तपासणीला रक्त देतो लॅबमध्ये, त्याचप्रमाणे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार जर रक्तमोक्षण रुग्णाने केलं किंवा निरोगी व्यक्तीने केलं, त्याचं रक्त अभिसरण प्रक्रिया चांगली होईल, रक्त शुद्ध होईल आणि तो आजार होण्यापासून सुरक्षित राहू शकतो. तसेच नस्य, नाक हे मेंदूचे द्वार असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचं जे काही इम्युनिटी कमी होत आहे, कोविडमध्ये देखील आपण पाहिलं की व्हायरल इन्फेक्शन हे नाकाद्वारेच आतमध्ये प्रवेश करतात. त्याच्यामुळे नस्य ही जी प्रक्रिया आहे ही प्रत्येक व्यक्ती करू शकतो आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती त्याच्या घरी देखील करू शकतो. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि पंचकर्मातल्या रक्तमोक्षण आणि नस्य या दोन्ही कर्माविषयी इतकी सविस्तर माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, पुन्हा भेटूया अष्टांग आरोग्य कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.